मुंबई पालिकेसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला. ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपचा सर्व्हे. शिंदे आणि भाजपमध्ये कशा पद्धतीने जागा वाटल्या जाणार या संदर्भात सर्व्हे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार. ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी आजपासून सुरू होणार. स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकरांशी संवाद. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम. आज भाजपमध्ये प्रवेश करणार. नाशिकमधील समीकरणं बदलण्याची शक्यता. विधानसभेमध्ये हिरेंनी दादा भुसेंना आव्हान दिलं होतं. भाजपनं पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेल्या काशीनाथ चौधरींची आज पत्रकार परिषद. भूमिका जाहीर करणार. पालघरमधल्या साधूंच्या हत्या प्रकरणामध्ये चौधरींवर आरोप. विरोधकांच्या टीकेनंतर भाजपकडून पक्षप्रवेशाला स्थगिती. माझ्यावर महाराजांसाठी पहिली राजकीय केस झाली. बरं वाटलं. 4 महिने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ का नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा. माझ्या मुलाचा मला अभिमान. शिवपुतळा अनावरणावरून अमित ठाकरेंवर झालेल्या कारवाईनंतर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या. तर 1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही. पार्थ पवार प्रकरणावरून साधला निशाणा. नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. राज्यामधील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार. सोलापूरच्या अनगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावरून मोठं नाराजी नाट्य. राजन पाटलांची लोक पाठलाग करत असल्याचा आरोपातून उज्ज्वला थिटेंचा पोलीस संरक्षणामध्ये अर्ज तर नगरपंचायतीमध्ये भाजपच्या 17 पैकी 17 जागा बिनविरोध. माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती. योजनेच्या लाभाची सातत्यता कायम राहणार.